मला लोक विचारतात की एखाद्या माणसाचं आयुष्य किती आहे हे कसं समजावं. म्हणजे 2010 साली एखादा माणूस जन्माला आणि 2020 साली मेला म्हणजे 10 वर्षाचं त्याचं आयुष्य आहे का? तर नाही. एखादा माणूस गेल्यानंतर लोक त्याला किती काळ आठवणीत ठेवतात ते खरं तर मला वाटतं त्या माणसाचं आयुष्य आहे. जेव्हा लोक कुठल्याही क्षेत्रात असू द्या, मी आणि माझं याच्या पलीकडे जातात त्यावेळी ती लोकांना मार्गदर्शक ठरतात आणि त्यांचं आयुष्य त्यांच्या मृत्यूनंतरही चिरंतन चालूच राहतं. ज्ञानोबरायांनी जर स्वतःचा विचार केला असता तर ज्ञानेश्वरी आपल्या हातामध्ये नसते. तुकोबरायांनी स्वतःचा विचार केला असता तर गाथा आपल्या हातामध्ये नसती. संप्रदायातील प्रत्येक संताने जर आपला विचार केला असता तर कदाचित सगळ्या संप्रदायांची काला करण्याची जी वृत्ती आहे, सगळ्या संप्रदायाची जी वारकरी संप्रदायामध्ये येऊन एकीकरण होतं ते आपल्याला दिसलं नसतं. तुकोबराय चैतन्य संप्रदायाचे, ज्ञानोबराय तसं पाहिलं तर नाथ संप्रदायाचे पाहिजे, पण हे सगळे संप्रदाय येऊन जिथे मिळतात तो वारकरी संप्रदाय आज आपल्याला दिसला नसता जर यांनी मी आणि माझं या शब्दांच्या भोवती लोटांगण घालायला सुरुवात केली असती. म्हणून पहिल्यांदा मी आणि माझं याच्या बंधनाच्या पलीकडं आपल्याला जावं लागेल. नमस्कार. धुळपाटीच्या चावडीवरती आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आजपासून सुरू होती एक नवीन वैचारिक चर्चा. समाजाला समृद्ध करण्यासाठी विचारांचं योगदान हे प्रचंड महत्वाचं आणि मोलाचं आहे. या चर्चेला सुरुवात करताना सुरुवातीलाच अशा विचारांपासून सुरुवात करूया की ज्या विचारांनी समाजाला समृद्ध केलं, घडवलं. अज्ञानाच्या अंधकारात ठेचकात पडणाऱ्या या बहुजन समाजाला ज्ञानाची कवाडं याच विचारांमुळे मिळाली. अर्थात मी बोलतोय संत विचारांवरती. संतांनी फक्त माणसांना घडवलं नाही, तर ज्या माणसांच्या तोंडामध्ये शिव्या होत्या त्या तोंडांमध्ये ओव्या पेरून या समाजाला समृद्धतेचा मार्ग दाखवला. हे संतच होते की ज्यामुळे हा समाज उभा राहिला. या समाजाच्या पायाला संतांचं योगदान हे प्रचंड महत्वाचं आहे. याच संत विचारांची महाराष्ट्राला आजही गरज आहे. म्हणून आज आपण याच विचारांपासून या आपल्या वैचारिक वाग्यज्ञाची सुरुवात करणार आहोत. आणि या वाग्यज्ञाचं पहिलं पुष्प आज जे आपल्याबरोबर गुंबतायत ती व्यक्ती खरंच खूप सुंदर आहे. कारण मी खूप वेळा ऐकलं होतं की माणसाच्या जिभेवरती सरस्वती खेळते, पण ते अनुभवलं नव्हतं. या व्यक्तीला भेटल्यानंतर खरंच जिभेवरती सरस्वतीचा वास असतो ह्या उक्तीचा जणू मला अर्थ उमगला. आज आपल्याबरोबर अशी व्यक्ती आहे की ज्यांनी समाजाला आपल्या विचारांमुळे समृद्ध तर केलंच, परंतु त्यांनी अनेकांच्या कानांना तृप्त केलंय. आवाजाने आणि विचाराने समृद्ध असणारी व्यक्ती अर्थात संत विचाराचे पाईक माननीय मनोज दादा यादव हे आज आपल्या बरोबर आहेत. दादा, मनापासून आमच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. खरं तर आज आपला जो विषय आहे त्या संत विचारांची महाराष्ट्राला नेमकी काय गरज आहे. ऍक्च्युली मी संत ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकाराम, मुक्ताई या सगळ्या संतांचा जर एका बाजूला विचार केला तर या सगळ्या संतांनी आपल्याला भक्तीचा मार्ग दाखवला. या सगळ्यांमुळे आपण भक्तीच्या मार्गावरती लागलो, आपली वाट संपन्न झाली. पण भक्ती फक्त संतांनी सांगितली का? संतांनी एक वैचारिक असाही काही मार्ग दाखवला की ज्यामुळे हा समाज समृद्ध झाला? हे आम्हाला पहिल्यांदा जाणून घ्यायला आवडेल. नमस्कार उमेशजी. खरं तर सर्वात अगोदर तुमचं आणि तुमच्या धुळपाटी टीमचे मनापासून आभार की तुम्ही या वाग्यज्ञामध्ये येण्याला मला आमंत्रण दिलं आणि या पात्रतेचे समजलात की या विचार मंचावरून, या आभासी विचार मंचावरून मी विचार व्यक्त करण्याचा आणि संतांच्या विचारांचा जागर घालण्याला पात्र आहे. त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. खरं तर संत विचार हा मुळात असा विचार आहे जो कधीही नाश पावू शकत नाही. भक्तीच्या संकल्पनेतून उदयाला आलेला विचार आपल्याला कधी शक्ती देऊन गेला हे आपल्याला सुद्धा कळालं नाही. आपण जर पाठीमागे जाऊन विचारच करायचा म्हटला तर ज्ञानोबरायांचा कालखंड जर आपण साधारणपणे बघितला तर तो कालखंड हा कालखंड आहे ज्या काळामध्ये महाराष्ट्राचं दौलताबादचं साम्राज्य हे पूर्णपणे धुळीला मिळालं होतं. रामराजा रामदेवराय जे होते त्यांच्यावरती अल्लाउद्दीन खिलजीची स्वारी झाली आणि एका प्रकारे या महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठं संकट आलेलं होतं.
अशा वेळी भक्तीच्या माध्यमातून या समाजाला जागतं ठेवून एका परकीय संस्कृतीचा आपल्या संस्कृतीवर होणारं आक्रमण रोखण्यासाठी जर कोणी प्रामुख्यानं काम केलं असेल तर ते ह्या भक्तीच्या विचारधारेनंच केलं, हे पहिल्यांदा आपल्याला मान्य केलं पाहिजे. ज्ञानोबारायांनी त्या काळामध्ये ज्ञानेश्वरीची रचना केली. त्याच्या पाठोपाठ येणाऱ्या संत मांदियाळीने पुन्हा या महाराष्ट्रातल्याच नव्हे तर अखंड भारतवर्षातल्या समाजाला एकत्रित बांधून आपल्या मूल तत्वाकडे, आपल्या मूल अधिष्ठानाकडे घेऊन जाण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. आणि म्हणून भक्तीची विचारधारा घेऊन जाणारे संत हे फक्त भक्तीचे विचारक राहत नाहीत किंवा भक्तीचे प्रसारक राहत नाहीत, तर पर्यायानं आपलं भारतीयत्व अबाधित ठेवण्याचे पाईक ठरतात. आणि म्हणून अगदी ज्ञानोबांच्या पाठीमागूनही संत परंपरा आपल्याला दिसून येते. पण ज्ञानोबारायांनी काय केलं तर त्या परंपरेचं सामान्यीकरण केलं. सामान्यीकरण मी या अर्थाने म्हणतो की ज्ञानोबारायांचे जे गुरु होते निवृत्तीनाथांनी नाथ संप्रदायाची दीक्षा घेतलेली होती. आणि मग एकाकडून एकाकडे चालत आलेलं हे ज्ञान सर्वांसाठी खुलं करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते ज्ञानोबारायांनी केलं. ज्ञानोबारायांनी काय केलं तर ते ज्ञान पैगाबरे जरवी म्हणे अथवा नावे तरी संताया भजावे सर्वस्वेसी असं म्हणून ते ज्ञान सर्वांसाठी खुलं करण्याचं काम केलं. की सेवितो हा रस वाटितो अनेका घ्यारे होऊ नका रानभरी, हे तुकोबांचे शब्द या पर्यायानं आपल्याला सार्थ वाटायला लागतात. की एकापासून एकाकडे चालत आलेलं ज्ञान, मुळात तो काळही असा होता की जेव्हा संस्कृत शिकणं तर दूरच, शिक्षणाचाही अधिकार सामान्य माणसाकडे नव्हता. त्यामुळे गीता वाचणं किंवा गीता अभ्यासणं हा दुरान्वयही संबंध सामान्य समाजाचा नव्हता. अशा वेळी तुकोबाराय जसं म्हणतात, बुडत हे जन न देखवे डोळा, कदाचित महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर त्या एकाच कार्यासाठी ज्ञानोबाराय इथं जन्माला आले असावेत की संस्कृतमध्ये असलेलं गुह्य ज्ञान सामान्य भाषेमध्ये सर्वसामान्य जनतेच्या हातामध्ये सोपवण्यासाठी माझा जन्म आहे. म्हणजे मी नेहमी कीर्तनामध्ये सांगतो की एक यत्र योगेश्वर कृष्ण होते ज्यांनी मूल तत्वज्ञान सगळ्या 18 पुराण 6 शास्त्र यांचं मूल तत्वज्ञान गीतेसारख्या ग्रंथामध्ये एकत्रित करून तुमच्या आमच्या समोर मांडलं. पण हे तत्वज्ञान सुद्धा जेव्हा आपल्याला बुद्धीला जड वाटायला लागलं तेव्हा पुन्हा भगवंताने अवतार घेऊन ते सर्वसामान्यांच्या हातापर्यंत कसं पोचेल याचा विचार केला. आणि तो विचार करून सर्वसामान्यांपर्यंत हे तत्वज्ञान घेऊन जाणारे ज्ञानोबा. म्हणजे मी कधी कधी असं म्हणतो की आम्हाला समुद्र मंथनातून अमृत मिळालं असेल, पण त्या अमृताच्या सेवनापासूनही आम्ही वंचित होतो. पण ते अमृत शब्दांच्या रूपानं आमच्या कानात ओतण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते ज्ञानोबारायांनी केलं. आणि म्हणून ज्ञानोबारायांची ही चळवळ जी होती ना, ती फक्त भक्ती चळवळ नव्हती, तर त्या भक्ती पाठोपाठ एक शक्तीचं अधिष्ठान होतं. समर्थ रामदास फार सुंदर म्हणतात की सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. भगवंताचं अधिष्ठान असेल तर शक्तीच्या माध्यमातून करता येणारे सगळे कार्य साध्य करता येतात, पण त्याला भक्तीचं अधिष्ठान पाहिजे. मग ज्ञानोबारायांनी सुरू केलेले भक्तीचं अधिष्ठान, संतांनी सुरू केलेलं भक्तीचं अधिष्ठान पुढे जाऊन शक्तीच्या अधिष्ठानाला जागा करून देतच ना. तुकोबारायांच्या कीर्तनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज येऊन जेव्हा बसतात तेव्हा आपल्याला काय दिसतं? भक्ती आणि शक्तीचा झालेला संगमच दिसतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळी तुकोबारायांना जड जवाहिरे पाठवले त्यावेळी तुकोबारायांनी 11 अभंगांचं पत्र लिहून महाराजांनाच उलट सांगितलं की कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी, तुमचे एरवित्त धन मज ते मृत्तिके समान. आमच्या घरी धन भरपूर आहे, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्र यत्ने करू. हे धन आम्ही भक्तीच्या कार्यासाठी वापरतोय, तुमच्याकडे असलेलं धन तुम्ही शक्तीच्या कार्यासाठी वापरा. म्हणून ते परत पाठवणारे तुकोबा हे भक्तीच्या वाटेनं शक्तीचं अधिष्ठान उभं करतात. अशी अनेक उदाहरणं संत संप्रदायामध्ये सापडतील आपल्याला. आणि म्हणूनच हा केवळ भक्तीचा विचार करणारा संप्रदाय नाहीये किंवा संत केवळ भक्तिधाराच पुढे चालवणारे संत नव्हते, तर या भक्तीच्या माध्यमातून समाज मन एकत्र करून आपल्या मूलतत्वाकडे घेऊन जाताना त्यांना शक्तीचं अधिष्ठान प्राप्त करून देणारे हे सर्वजण शक्तीच्या पालखीचे भोई होते असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही.
नाही, बरोबर आहे. म्हणजे भक्तीच्या मार्गाने या संप्रदायाची सुरुवात होते, पण समाज घडवण्यासाठी टप्प्याटप्प्यावरती खूप मोठे विचार संतांनी मांडले. तुम्ही ज्ञानेश्वरांचाही आता उल्लेख केलात. माझ्या मराठीची बोलू कौतुके, बरे अमृतातेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिक मिळविन. हे बरोबर. खरं तर कवाड मराठीचं याच ज्ञानेश्वरांमुळे आपल्या सगळ्यांना जे ते सगळ्यांना प्राप्त झालं. म्हणजे एका बाजूला भाषेच्या उद्धाराचा, विकासाचा विचार आणि दुसऱ्या बाजूला भक्तीचा विचार, त्यानंतर या सगळ्या गोष्टी मिळून संतांनी आज समाज इथपर्यंत नेऊन ठेवलाय. संत तुकाराम आणि ज्ञानेश्वरांसंदर्भाने आता तुम्ही बोलत होतात. मी म्हणेन या संतांनी समानतेचा एक विचार मांडला, की समतेवरती हा महाराष्ट्र उभा राहिला पाहिजे, समानता टिकली पाहिजे. खरं तर समाज दुभंगलेला होता, याला अभंगांच्या माध्यमातून एकत्र करण्याचं काम या संतांनी, जे ते संतांनी एका बाजूला केलं. आज काय वाटतंय, की ज्ञानेश्वरांचे किंवा संत तुकारामांचे विचार, ते समतेचे विचार आजच्या समाजामध्ये टिकून आहेत का, किंवा त्या विचारांची आजच्या समाजाला गरज आहे का? ज्या काळामध्ये लोकांना लोकशाही हा शब्द सुद्धा माहिती नव्हता, त्या काळात आध्यात्मिक लोकशाहीची संस्थापनाच मुळात संतांनी केली. ज्ञानोबा भाषेत सांगायचं म्हटलं तर जे जे भेटे भूत तया मानी जे भगवंत, हाच भक्तियोग निश्चिंत जाणं माझा, हे सांगणारे ज्ञानोबा जातीपातींच्या भेदापलीकडे जाऊन एका ईश्वराची आराधना करणारी सर्वच जण त्याचीच लेकरं आहेत हे सांगतात. हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला, ही भावना साधकाची असली पाहिजे. आणि ही भावना जर का आपल्या अंतरंगामध्ये जन्माला आली ना, तर तुकोबराय फार सुंदर सांगतात की कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सिद्धेश्वर पूजनाचे. म्हणजे कुठल्याही जीवाचा मत्सर न घडू देता जर आपल्याला जगता आलं तर ती किती मोठी चमत्कारिक दुनिया असेल. आज माणसं एकीकडे जातीपातीमध्ये विभागलेली आहेत, पण ह्या जातीपातीच्या पलीकडे जाणारी लोकशाही ज्यावेळी या देशानं स्वीकारली, त्या स्वीकारण्याच्या अगोदरही या महाराष्ट्रात आध्यात्मिक लोकशाहीचा पाया या संतांनी घातला होता. मग आपण जर पाहिलं तर ज्ञानोबांनाच समकालीन असणारे चोखोबाराया, की उस डोंगापरी रस नोहे डोंगा काय भुललासी वरल या रंगा, असे जेव्हा म्हणतात त्यावेळी ऊसाच्या रूपकातून ते सांगण्याचाच प्रयत्न करतायत की ऊस वाढताना वाकडा वाढेल, पण त्याच्या आतला रस वाकडा असू शकत नाही. तसा चोखा डोंगापरी भाव नोहे डोंगा, चोखा जातीनं महार आहे, रंगानं काळा आहे, पण त्याच्या अंतरंगामध्ये असणारं विठुरायाप्रतीचं प्रेम आहे ना, ते काळ नाहीये, ते महार नाहीये. आणि याच चोखोबरायांच्या भक्तीला भुललेला पांडुरंग परमात्मा, इतिहास काय सांगतो, झाला महार पंढरीनाथ, की चोखोबाची बहीण झाला शारंगधर. स्वतः पांडुरंग परमात्मा चोखोबरायांची बहीण होऊन येतो आणि चोखोबांच्या पत्नीचं बाळंतपण करतो, असा इतिहास आहे. चोखोबांच्या नंतर ज्ञानोबारायांनी ह्या परंपरेचं पालकत्व सर्वांसाठी खुलं केलं. आणि मग ज्या सगळ्यांच्या खांद्यावरती, या वारकरी संप्रदायाच्या खांद्यावरती भागवत धर्माची पताका ज्ञानोबारायांनी, ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालय, बहिणाबाई सांगतात त्याप्रमाणे ही सुरुवात झाली आध्यात्मिक लोकशाहीची. मग त्याच्या पाठोपाठ आमचे नामदेवराय आले. नामदेवरायांनी तर या भागवत धर्माची पताका अगदी पंजाब पर्यंत नेऊन ठेवली. आजही आपण गुरुग्रंथ साहिबा ग्रंथामध्ये 66 अभंग नामदेवांचे समाविष्ट झालेले पाहतो. त्याचा तेवढ्याच आध्यात्मिकतेने, तेवढ्याच आत्मीयतेने आमचे शीख बांधव रोज त्याचा जागर करतायत. म्हणजे तिथं धर्माची सुद्धा आडकाठी आमच्या नामदेवांनी ठेवली नाही. नामदेवांच्या नंतर आलेले आमचे तुकोबा, की नामदेवांनी 1 लाख कवित्व करू अशी जी प्रतिज्ञा केली होती, त्या प्रतिज्ञेतलं राहिलेलं पूर्ण करण्यासाठी आलेले तुकोबा, की व्यास तुकोबा सांगतात की आम्हा इथं यायचं कारणच हे आहे की जे काही आमचं राहिलेलं आहे, की आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारण अशी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, झाडू संताचे मार्ग, आड राणे भरले जग, उच्चिष्टाचा भाग शेष उरले ते सेव. जे काही शिल्लक राहिलेले 1 लाख कवित्वामधलं तुकोबांची गाथा जी आहे, ही नामदेवांच्या प्रतिज्ञेतली अपूर्ण राहिलेली एक अध्याय आहे असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. ते तुकोबा आपल्याला काय सांगतात? ते तुकोबा सांगतात, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. एवढंच नाही, तुकोबा सांगतात की या जगामध्ये सर्वांना अधिकार आहे, की सकळासी येथे आहे अधिकार. या पंढरपुराच्या ठिकाणी सुद्धा आपण जर गेलो वारीमध्ये, तर पंढरीच्या लोकांनाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. सगळे जातीपात विसरून, कुठल्या धर्माचा आहे, कुठल्या जातीचा आहे, स्त्री आहे का पुरुष आहे, गरीब आहे का श्रीमंत आहे, सगळे भेद, भेदाभेद भ्रम अमंगळ, हे जर कुठे असतील तर ते वारकरी संप्रदायामध्ये. हे सगळे भेद गळून पडल्यानंतर जे एकात्मतेचं स्वरूप आपल्याला दिसतं ते वारकरी संप्रदायामध्ये. मग तुकोबांजवळच हा प्रवास थांबत नाही. तुकोबांच्या नंतर आलेले दगडाचे टाळ करून लोकांच्या टाळक्यात जाळ करणारे आमचे गाडगे बाबा, ते सांगतात, बाबा रक्त एक मांस एक देह एक दात, मग कोठोने आणली माणसाने भिन्न जात.
जर रक्त एक आहे, मांस एक आहे, देह एक आहे, सगळं काही एक आहे, मग जातच तेवढी वेगळी कशी काय असू शकते? मग त्याच्या पुढे पुन्हा तुकडोजी महाराज असतील, एवढंच नाही तर अगदी अलीकडच्या काही महान लोकांपर्यंत जर आपण डोकावून बघितलं, तर ज्यांच्या हाताच्या बोटांची उंची कमी झालेली आहे, त्यांच्या आयुष्याची उंची वाढवण्यासाठी काम करणारे आपले बाबा आमटे, त्यांनी सुद्धा जातीपातीच्या भिंती पाडण्याचंच काम केलं. म्हणजेच काय, तर वारकरी संप्रदायामध्ये जर आपण पाहिलं, तर ज्या लोकशाहीचं अधिष्ठान आम्हाला समाजामध्ये असावं असं वाटतं, त्याची मुहूर्तमेढ म्हणा किंवा त्याचं मूर्तरूप म्हणा, हे वारकरी संप्रदायामध्ये पूर्व परंपरेपासून चालत आलेलं आहे. मग आजच्या समाजामध्ये ते कुठं मागे पडत चाललंय का? तर ते मागे पडत चाललंय असं मी नाही म्हणणार. फक्त काय होतंय, की आज आपण ज्या समाजामध्ये वावरतोय, त्या समाजाची शक्तिस्थानं थोडी बदलत चाललेली आहेत. आम्हाला वारकऱ्यांना विठुराया म्हणजे आमचं शक्तिस्थान वाटतं. पण आज समाज जिकडे ऐहिक गरजांकडे झुकत चाललेला आहे, त्या समाजामध्ये पैसा, सत्ता ही शक्तिस्थानं उदयाला यायला लागलीत. आणि या शक्तिस्थानांच्या पाठीमागे जाणाऱ्या लोकांचं अधिष्ठान जर भक्तीचं असेल, तर अर्थातच ते सगळ्यांना सोबत घेऊन जाणारे लोक आपल्याला दिसतील. पण ज्यावेळी आम्ही समाजात डोकावतो, त्यावेळी आपल्याला आज काय बघायला मिळतं, की प्रत्येक ठिकाणी आपल्याला लोक विभागली गेलीत की काय असं वाटावं, एवढी भीषण परिस्थिती आहे. मग आज एक कवी फार सुंदर म्हणतो, की मंदिर मस्जिद गुरुद्वार ने बांट लिया इंसान को, बांट लिया भगवान को, सागर बाटी धरती बाटी बांट लिया इंसान को. की सगळ्यांनीच काय केलेलं आहे, आपापला रंग वाटून घेतलेला आहे. सगळ्यांनी माणसं सुद्धा वाटलेली आहेत. मग कोणी म्हणतो भगवा आमचा आहे, कोणी म्हणतो निळा आमचा आहे, कोणी म्हणतो पांढरा आमचा आहे, कोणी म्हणतो हिरवा आमचा आहे. पण मला सांगा, जर ही अशी विभागणी भगवंताला, संतांना मान्य असती, तर मला सांगा, उगवणारा आणि मावळणारा सूर्य हा रंगाने भगवा असतो, म्हणून त्याला कोणी हिंदू म्हणतं का हो? शेतकऱ्याच्या कष्टानं फुलणारी तुमची आमची हिरवीगार शेतं हिरवी दिसतात, त्यांना कोणी मुसलमान म्हणतं का? किंवा तुमच्या आमच्या माथ्यावर पसरलेलं निळशार आकाश ते अगदी निळं आहे, म्हणून त्याला कोणी बौद्ध म्हणतंय का? किंवा तुमच्या आमच्या आबरूचं रक्षण करणारा कापड ज्या कापसापासून बनतो तो पांढरा शुभ्र आहे, म्हणून त्याला कोणी ख्रिश्चनही म्हणत नाही. आपण फक्त हे रंग वाटून माणसांना विभागण्याचं काम केलेलं आहे. आपण जर पुन्हा एकदा साधू संतांच्या विचाराकडे गेलो, तर समाजामधली ही जी विषमता आहे ती गळून पडायला फारसा वेळ लागणार नाही. ज्यावेळी आमचे ज्ञानोबाराया चोखोबारायांना स्वीकारतात, ज्यावेळी आमचे तुकोबाराया बहिणाबाईला स्वीकारतात, ज्यावेळी आमचे नामदेवराया मुक्ताबाईला स्वीकारतात, त्यावेळी आम्हाला लक्षात येतं की भेदाभेद भ्रम अमंगळ, इथं कसलाही भेद नाहीये. आणि हा एकीकरणाचा संदेश देणारे संत होते. तो संदेश जर आपल्याला आजही पुन्हा एकदा समाजामध्ये रुजवायचा असेल, तर फार काही करायची गरज नाहीये. की एकतरी ओवी अनुभवावे आपण प्रत्येक वेळी म्हणतो. महाराष्ट्राच्या घराघरामध्ये जशी गणपती बाप्पांची आरती होते ना, तशी महाराष्ट्रातल्या घराघरामध्ये किमान रोज 5 ओव्या जरी ज्ञानेश्वरीतल्या वाचल्या गेल्या, किंवा किमान तुकोबांच्या गाथेमधला एखादा अभंग तरी वाचला गेला, तरी मला वाटतं लोक या वैचारिक अधिष्ठानापासून दूर जाणार नाहीत. आणि हा नित्यनेम जर असेल, लोकांना जर ही शिकवण असेल, तर मग आपल्याला आज जे काही आपण म्हणतोय की लोक या विचारापासून दूर चाललेत का, ते म्हणायची वेळ येणार नाही. दुसरं एक मला असं नमूद करावंसं वाटतंय, की आपण आज बघतोय आपल्या समाजामध्ये, आपण इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे फार झुकायला लागलोय. आणि गांधीजींचं एक वाक्य होतं. गांधीजी म्हणतात की स्वातंत्र्यानंतर आपल्या देशातील मुलांना आपल्या मातृभाषेतून शिक्षण दिलं गेलं पाहिजे. जर ते तसं नाही दिलं गेलं, तर पुन्हा एकदा आपण परकीय अवलंबाखाली येण्याची शक्यता आहे. आणि म्हणून किमान प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून असावं असा गांधीजींचा आग्रह होता. मला असं वाटतं की भाषा जेव्हा पुढे पुढे जात असते, भाषा जेव्हा शिकवली जात असते, तेव्हा त्या भाषेसोबत त्या भाषेचे संस्कारही शिकवले जात असतात. मी कुठल्याही भाषेला कमी लेखत नाहीये, पण मराठी भाषा जर आपल्या मुलांना आपण शिकवू लागलो, मराठी भाषा जर आपल्या मुलांना त्यांच्या बोलण्या चालण्यातच नव्हे तर वाचनात येऊ लागली, मराठी भाषेचं साहित्य वाचनामध्ये येऊ लागलं, तर मला वाटतं संतांचे विचार प्रसार व्हायला जास्त सोयीचं होईल. आज आपली मुलं विचार करतात इंग्रजी आणि आपण अपेक्षा करतो आचरणाची ती मराठी. हा विसंगतीचा धागा आपल्याला पकडावा लागेल. आणि तो जर विसंगतीचा धागा आपण दूर करू शकलो, तर ज्ञानोबा, तुकोबा किंवा संतांना अपेक्षित असलेली समानता आणणं आपल्याला काही फारसं अवघड जाणार नाही, असं माझं प्रामाणिक मत. नक्कीच. तुम्ही पहिल्यांदा धर्माचा धागा पकडलात. खरं तर संतांनी समाजाला एकनिष्ठ करण्यासाठी भागवत धर्माचा विचार मांडलाय. पण तिथं आज हेच धर्म काय करतायत की धर्माला वेगळं करण्यासाठी जो आहे
तो त्या विचाराचा वापर करतायत. ही खरं तर समाजाची एक बाजू, की कलर जे ते एका रंगामध्ये, कुठल्याही रंगामध्ये आपण समाजाला बंदिस्त नाही करू शकत. तो युनिव्हर्सल रंग जो आहे तो ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितला, विश्वचे माझे घर. सो तोच खरं तर तो वाखाणण्याजोगा आहे. तर ही एक समानतेची बाजू एका बाजूला. दुसऱ्या बाजूला मी ज्यावेळेस संत साहित्याकडे पाहतो, त्यावेळेस हा तुमचा आता अगदी पेहरावापासून म्हणेन, की जो साधेपणा आहे, जी सरलता आहे, ती आपल्याला अध्यात्म साहित्यामध्ये खूप जास्त पाहायला मिळते. एका बाजूला आज आपण अहिक सुखाकडे झुकलो असताना, किंवा एका बाजूला चंगळवादाकडे आज समाज जात असताना, साधेपणा टिकवण्यासाठी आणि साधेपणा जगण्यासाठी संत साहित्य कितपत या समाजाला उपयोगी येऊ शकतं? खरं सांगायचं ना तर संत साहित्य केवळ साधेपणाने जगायला शिकवतं असं नाही. मला असं वाटतं की ते समृद्धपणे जगायला शिकवतं. वाह! कारण आपल्या अंगावरती असलेला पोशाख कदाचित आपली आर्थिक सुबत्ता दाखवू शकेल, पण आपलं वैचारिक अधिष्ठान काय आहे हे दाखवण्यात ते अपयशी ठरेल. आणि म्हणून वारकरी संप्रदायाच्या पोशाखाकडे तुम्ही बघितलं तर प्रामुख्याने पांढऱ्या रंगाचा अवलंब आपल्याला दिसून येतो. याच्या पाठीमागे सांगण्याचा हेतू एवढाच आहे संतांचा, की आपलं चारित्र्य हे आपल्या अंगावरती असलेल्या पांढऱ्या कपड्यासारखं असलं पाहिजे. की ज्ञानोबा सुद्धा फार सुंदर वर्णन करतात चंद्राचं. संत कसे असावेत हे सांगताना, की चंद्र मेजे अलांछन. संत आमचे चंद्रासारखे शीतल आहेत, पण त्यांच्यावर डाग नाहीये. मला वाटतं वारकरी संप्रदायाने हा जो संदेश दिलेला आहे, की चारित्र्यावरती डाग असता कामा नये, किंवा आपण ज्या समाजामध्ये वावरतो त्या समाजानं आपल्यावरती बोट दाखवायला जागा असू नये, हे फार गरजेचं आहे. मला इथं यशवंतराव चव्हाणांचा एक संदर्भ आठवतो. टिळक हायस्कूलमध्ये असताना यशवंतराव चव्हाणांना त्यांच्या अगदी अखेरच्या दिवसांमध्ये टिळक हायस्कूलचीच मुलं भेटायला गेली कराडमधली, आणि त्यांनी विचारलं की तुम्ही आयुष्यात यशस्वी झालात का? तेव्हा यशवंतराव म्हणतात की हे तर खरं लोकांनी ठरवायचं, मी कसं ठरवणार? ती मुलं म्हणली नाही, पण तरी तुम्हाला काय वाटतंय की माणूस यशस्वी झालाय कसं समजावं? तेव्हा यशवंतराव चव्हाण सांगतात की आयुष्याच्या संध्याकाळी पाठीमागे वळून बघताना जर मी केलेल्या एखाद्या कर्माबद्दल मला पश्चाताप होत नसेल, तर समजावं की मी माझ्या आयुष्यात यशस्वी झालो. मला वाटतं यशवंतरावांचा हा जो विचार आहे ना, तोच संतांनी पेरला. संत किती सोपं आणि सुटसुटीत सांगताय बघा, की संत म्हणतात जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करे. बाबा चांगल्या मार्गाने पैसा कमवा, चांगल्या मार्गाला खर्च करा, आणि जर कमवायचंच असेल तर विचार कमवा. विचारांची तुमचं अधिष्ठान जे आहे ते मजबूत असलं पाहिजे. तुमच्याकडे आर्थिक अधिष्ठान कमी असेल हरकत नाही, पण वैचारिक अधिष्ठान प्रचंड असलं पाहिजे. तुकोबाराया दुष्काळ हटल्यानंतर सुद्धा आपल्या सावकारीच्या वह्या जपू शकले असते, पण त्यांनी त्या नेऊन बुडवल्या. त्या बुडवण्या पाठीमागं तुकोबांना हेच सांगायचं होतं की भगवंताच्या आणि समाजोद्धाराच्या मार्गातला पहिला आणि मोठा अडसर कुठला असेल तर तो हा धनलोभाचा भाग. आणि म्हणून तोच पहिल्यांदा तुकोबांनी नेऊन काय केलं, इंद्रायणीमध्ये बुडवला. ज्ञानोबारायांच्या आयुष्याकडे बघितलं तर संन्यासाची पोरं ही बिरुद आयुष्यभर वागवणारे ज्ञानोबा आणि त्यांची 4 भावंड. त्यांच्या आयुष्यातला साधेपणा, तुकोबांच्या आयुष्यातला साधेपणा, चोखोबांच्या आयुष्यातला साधेपणा. साधेपणा हा शब्द गरिबीशी इथं जोडता कामा नये. कारण महाराष्ट्रामध्ये एक असेही संत आहेत, संत एकनाथ महाराज, ज्यांना आम्ही सर्वार्थानं श्रीमंत संत म्हणतो. म्हणजे जे आर्थिकदृष्ट्याही समृद्ध होते आणि साहित्याच्या दृष्टीनेही समृद्ध होते. की महाराष्ट्राच्या मनावर गारुड करणारा भारुड नावाचा नवा साहित्य प्रकार त्यांनी याच साहित्याला दिलेला आहे, या महाराष्ट्राला दिलेला आहे. तुकोबाई गडगंज श्रीमंत होते, पण नंतर दुष्काळानंतर आलेली गरिबी आणि नंतर त्यांनी निवडलेला मार्ग ह्याच्यामुळे त्यांनी स्वतःला या धन लालसेपासून दूर ठेवलं. आणि म्हणून सहजता ही साधेपणामध्ये असते. ज्यावेळी आपण काहीतरी भरजरी अंगावरती घातलेलं असतं, त्यावेळी आपल्याला त्याच्या मलिन होण्याची भीती असते. नवनाथामध्ये एक असा प्रसंग येतो की नवनाथ भक्तिसार ग्रंथामध्ये, की मच्छिंद्रनाथांना स्त्री राज्यातून घेऊन जाणारे गोरखनाथ जेव्हा जंगलामधून जात असतात, तेव्हा मच्छिंद्रनाथ सारखे त्या झोळीमध्ये डोकावून बघत असतात आणि विचारत असतात गोरक्षाला की गोरख आगे कुछ डर तो नाही आहे ना. गोरखनाथांना प्रश्न पडतो की मच्छिंद्रनाथांना भीती वाटण्यासारखं काय आहे? आणि मग जेव्हा मच्छिंद्रनाथ थोड्या वेळानं लघुशंकेसाठी जातात, ती झोळी आपल्या गोरखनाथाकडे म्हणजे शिष्याकडे देतात, आणि गोरखनाथ ती झोळी उघडून बघतात तर त्याच्यात स्त्री राज्यातून मिळालेली एक सोन्याची वीट मच्छिंद्रनाथांच्या झोळीमध्ये असते. गोरखनाथ काय करतात, मच्छिंद्रनाथ लघुशंकेवरून परत यायच्या आत ती वीट फेकून देतात आणि तेवढ्याच वजनाचा एक दगड त्याच्यामध्ये ठेवतात. मच्छिंद्रनाथ येतात, ती झोळी अडकवतात आणि चालायला लागतात. 5-10 मिनिटं चालून झाल्यानंतर मच्छिंद्रनाथ पुन्हा विचारतात, गोरख आगे कोई डर तो नहीं है ना? गोरख म्हणतात, महाराज आगे कोई डर नहीं है, डर तो कब का पीछे चला गया.
माणसाला भीती कशाची आहे? सोनं नाणं असेल तर चोरी होण्याची भीती आहे. भरजरी वस्त्र असतील खराब होण्याची भीती आहे. आयुष्यात तुम्हाला इतकं साधं राहता आलं पाहिजे, की त्या पेहरावाची भीती वाटता कामा नये. वारीकरी दिंडीमध्ये जेव्हा चालतात, त्यावेळी लोटांगण घालतात. तुम्ही जर रिंगणामध्ये आलात तर बघा, रिंगणामध्ये खेळणारे आम्ही वारकरी नंतर झालेल्या चिखलामध्ये लोळत असतो. एकमेकाच्या अंगावरती चिखल लावत असतो. मातीनं भरलेला वारकरी तुम्ही पाहिलेला असेल. धुळीमध्ये भरलेला वारकरी पाहिला असेल. अर्थात त्याच्या अंगावर असलेली कपडे हे त्याच्या निष्कलंक चारित्र्याचं लक्षण आहे. पण त्या कपड्यांना या मातीमध्ये मळताना पाहणं हे वारकऱ्यासाठी सौभाग्याचं लक्षण आहे. आणि म्हणून वारकरी ज्यावेळी साधेपणाची शिकवण देतो, त्यावेळी साधेपण हे परिधानासंदर्भात आहे. पण विचारांनी तुम्ही समृद्ध असला पाहिजे हे सांगणारं वारकरी साहित्य आहे. विचार सुद्धा अशा पद्धतीचे, की ज्या विचारांनी समाजाचं कल्याण होईल, अशा विचारांना आपलंसं करणं हे वारकरी संप्रदायाने आम्हाला सांगितलेलं आहे. ज्ञानोबांचे विचार असू द्यात, तुकोबांचे विचार असू द्यात, की जे विचार लोककल्याणाचे आहेत, ते विचार जर तुम्ही स्वीकारलेले असतील, तर तुमच्या आयुष्याच्या मर्यादेपेक्षा ते विचार अमर असतील. मैथिली शरण गुप्त नावाचे कवी आहेत. फार सुंदर कविता त्यांची आहे. ते म्हणतात, की या जगामध्ये सगळेच मरणार आहेत, की विचार लो की मरते हो, न मृत्यू से डरो कभी, मरो परंतु यो मरो की याद जो करे सभी. की जगामध्ये कोणीही अमर नाहीये. ज्ञानोबा म्हणतात, उपजे ते नाशे, नाशिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. किंवा जे जे जन्माला आलंय ते सगळं एक दिवस काय होणार आहे? नष्ट होणार आहे. राहणार काय आहे? मनुष्य म्हणून काय मागे राहणार आहे? तर मनुष्य म्हणून आपला विचार पाठीमागे राहणार आहे. आपली राहणी कोणी पाठीमागे आठवणार नाहीये, पण आपले विचार काय होते हे नक्कीच आठवतील. अब्दुलजी कलाम आपल्यातून गेले. आज आपण अब्दुलजी कलामांना आठवतो, त्यांच्या विचारांमुळे आठवतो. यशवंतरावजी गेले, त्यांच्या विचारांमुळे आपण त्यांना आठवतो. ही लोक साधं राहत होती, पण विचारांच्या दृष्टीनं त्यांचा जो पेहराव होता, मला वाटतं त्याची किंमत आजच्या जगातल्या कुठल्याही श्रीमंताला करता येणार नाही. ही वैचारिक संपन्नता देण्याचं काम आपल्याला संप्रदायाने केलेलं आहे. म्हणून साधेपणा याचा संबंध गरिबीशी न जोडता, साधेपणा म्हणजे निष्कलंक चारित्र्य, आणि त्या साधेपणावरती विचारांची समृद्धता आली की मग वारकरी संप्रदायामधला खरा विचार लोकांपर्यंत पोहोचला असं म्हणायला हरकत नाही. नक्कीच बरोबर आहे. कारण संतांचंच वचन आहे की न लगे मुक्ती धनसंपदा संत संग देई देई सदा. तर ते संतांची संगत जास्त त्यांनी मागितली, कारण या विचारांच्या सानिध्यामध्ये जी स्वयंपूर्णता माणसाला मिळू शकते ती खरंच खूप मोठी आहे. आणि हा पाया खरं तर संतांनी आणि या महाराष्ट्रानं जे ते महाराष्ट्रानं या संत विचारांमुळे रचला किंवा आज या उंचीवरती आपण पोहोचलो हे नक्की. दुसऱ्या बाजूला आज जी जनरेशन आहे, मी त्या जनरेशन बरोबर एकदा याची सगळ्याची तुलना जाऊन करेन. आपल्याकडे जेनझी एक नवीन जनरेशन आलंय, ज्यांच्याकडनं खूप जास्त गोष्टी लगेच हव्यात. त्यांच्यामध्ये स्थिरता नाही आहे. त्यांना लगेच यशस्वी व्हायचं आहे, त्यांना लगेच एखादी गोष्ट पटकन मिळवायची आहे. ती सुपरफास्ट झाली आहेत. आणि खरं तर ही सुपरफास्ट झालेल्या जनरेशननं संत साहित्य वगैरे म्हटलं किंवा आध्यात्मिक कीर्तन म्हटलं की जरा थोडंसं ही जनरेशन लांब जात आहे. आपण खूप समृद्ध वाटतो मला की लहानपण आपली सगळी भजन कीर्तनामध्ये त्या भक्तिरंगामध्ये नाहून निघाली, परंतु आज या पिढीच्या हातामध्ये मोबाईल आहे आणि यांना भजन कीर्तनामध्ये फारसा रस नाहीये. तर या जनरेशनचं जर आपण अगदी जोडायचं म्हटलं तर संत साहित्याबरोबर विवेचन, तर स्थिरता, संयम हे शिकण्यासाठी या जनरेशननं संत साहित्याकडे यावं का? किंवा या जनरेशनला स्थिरता, संयमता याच्याकडे जर आणायचं असेल तर संत साहित्य एक उत्तम मार्ग असू शकतो का? याविषयी काय सांगाल? तर जेनझी बद्दल बोलायचं म्हटलं तर जेनझी आपल्याला ज्या गोष्टींमध्ये आघाडीवरती दिसते त्याच्या व्यतिरिक्त संप्रदायामध्ये सुद्धा जेनझी आघाडीवर आहे, बरं का. मी असं म्हणणार नाही की वारकरी संप्रदायाकडे येणाऱ्या तरुणांचा ओघ कमी होतोय, कारण असं म्हटलं तर ते वारकरी संप्रदायाचं अपयश असेल असं मला वाटतं. कारण वारीमध्ये दरवर्षी वाढणारी संख्या, तरुणांचं प्रमाण जर तुम्ही पाहिलं तर ते लक्षणीय आहे. आणि आजच्या युगामध्ये जिथे सोशल मीडिया आणि एक मोबाईल प्रत्येकाच्या हातामध्ये पोहोचलेला आहे, त्या मोबाईलवरती स्वरब्रह्म असू द्या, नादब्रह्म असू द्या, लोकांच्या घराघरामध्ये पोहोचलेलं आहे. आज टीव्हीच्या माध्यमातून, वेगवेगळ्या चॅनलच्या माध्यमातून कीर्तन घराघरापर्यंत पोहोचलेली आहेत. एक काळ असा होता की आमचे प्रातस्मरणीय पारायणाचार्य पुंडलिकजी महाराज वेळुकर जे होते, त्यांनी गावोगावी पारायण व्हावीत म्हणून प्रयत्न केलेले होते. अगदी स्वर्गीय इंदिरा गांधीजींना सुद्धा त्यांनी पारायणाला बसवले होतं आमच्या जिल्ह्यामध्ये. म्हणजे एवढं त्यांचं मेहनत होती, त्यांचे कष्ट होते. पण मोबाईलच्या मुळे काय झालेलं आहे की वारकरी संप्रदायाची ताकद, वारकरी संप्रदायाचा समृद्ध वारसा
हा घराघरापर्यंत पोहोचतोय. आज मी फक्त वाणगी दाखल उदाहरणं देईन, काही मी कुणाचं नाव घेतोय म्हणजे त्यांच्याशी माझा काही व्यक्तिगत संबंध आहे अशातला काही भाग नाही. अगदी तुम्ही YouTubeवरती जा, तुम्ही जर पिंगळा सर्च केलं, तर त्याच्यामध्ये विशाल महाराज खोलेंचा पिंगळा येतो. तो ऐकताना आपल्याला वारकरी समुदायाची गेयता आणि शब्दब्रह्म किती श्रेष्ठ आहे हे जाणवायला लागतं. सातारकरांची कीर्तनं जर आपण ऐकू लागलो, तर आपलं शब्दभंडार किंवा आपलं वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान किती प्रकांड आणि किती गाढ आहे हे समजून येतं. हे तत्वज्ञान घराघरामध्ये पोहोचतंय आणि म्हणून या तत्वज्ञानाकडे येणारी पिढी आणि तिचं प्रमाण हे वाढायला लागलेलं आहे असं मला वाटतंय. फक्त कदाचित काय होतंय, की आज आपल्या समाजामध्ये जी काही प्रचार माध्यम आहेत, जी काही प्रसार माध्यम आहेत, त्यांचं मात्र या सकारात्मक गोष्टींकडे फारसं लक्ष आहे असं मला वाटत नाही. मुळातच समाजामध्ये सकारात्मकता पसरवणारी माध्यमं हे आपल्याकडे फार दुर्मिळतेनं बघायला मिळतात. चांगलं काम करणारी मुलं, वारकरी संप्रदायाची पताका आपल्या खांद्यावर घेऊन मिरवणारी मुलं, तरुण कीर्तनकार असो किंवा या संप्रदायामध्ये येऊन मृदंगाची सेवा करणारे असो, तबल्याची सेवा करणारे लोक असो किंवा गायनाची सेवा करणारे लोक असो, हे आपल्याला केवळ इंस्टाग्राम, फेसबुक किंवा युट्यूबवरूनच आपल्या समोर येत आहेत. पण त्यांचं जर लक्षणीय प्रमाण आपण पाहिलं, तर आपल्या लक्षात येईल की वारकरी संप्रदायाकडे येणाऱ्या तरुणांच्या संख्येमध्ये अजिबात घट झालेली नाहीये. प्रश्न हा आहे की वारकरी संप्रदायाच्या विचारांचं सामान्यीकरण होतंय का? तसं जर ते सामान्यीकरण होताना दिसलं, तर हा जो लोंढा वारकरी संप्रदायाकडे येतोय आपण असं म्हणूयात, तो आपल्या लोकांच्या समोर दिसायला लागेल. होतंय काय की वारकरी संप्रदायाच्या विचारांचं अधिष्ठान घेतलेला मुलगा ज्यावेळी समाजामध्ये जातो, त्यावेळी समाजातले छक्के पंजे आणि समाजातल्या काही गोष्टी पाहिल्यानंतर त्याला असं वाटायला लागतं की मी ज्या तत्वज्ञानामध्ये लहानाचा मोठा झालेलो आहे, ते तत्वज्ञान या समाजामध्ये मला जगायला मदत करू शकेल का? अशा वेळी मग त्याच्या अंतरंगामध्ये असणारी वारकरी संप्रदायाची जी मूल्य आहेत, ती कदाचित कधी काळी तो त्याला मुरड घालून या समाजामध्ये समाजासारखंच वावरायचा प्रयत्न करू लागतो. आणि मग अशा वेळी आपल्याला वाटायला लागतं की वारकरी संप्रदायाच्या विचारांचा प्रभाव कमी व्हायला लागलाय किंवा वारकरी संप्रदायाकडे येणाऱ्या लोकांची संख्या कमी व्हायला लागली की काय. पण तसं नाहीये. आज या समाज माध्यमांमुळेच म्हणा, लोकांना त्यांच्या आयुष्याची नश्वरता लक्षात यायला लागलेली आहे. आज आठवड्याभरापूर्वीच आपण ज्या घटनेचे साक्षीदार झालो, अत्यंत दुर्दैवी घटना, की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार अनपेक्षितरित्या तुमच्या आमच्यातून निघून गेले. हे काय सांगतंय आपल्याला, की क्षणभंगुर नाही भरवसा, व्हारे सावध तोडा माया आशा, काही नचले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे वळसागा, राम राम स्मराद. हे संतांची विचारसरणी लोकांना कळू लागलेली आहे. म्हणून इकडे येणाऱ्या लोकांचा प्रमाण प्रचंड आहे, लक्षणीय आहे. फक्त झालंय काय, की या येणाऱ्या लोकांना वारकरी संप्रदायाचं पाईक होण्यासाठी लागणारी जी निष्ठा आहे, या वारकरी संप्रदायाचं पाईक होण्यासाठी लागणारी जी तळमळ आहे, ती सोयीनुसार बदलता येणार नाही. वारकरी संप्रदाय म्हटलं की निष्ठावंत भाव, भक्ताचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुकू नये, हे त्याचं पहिलं तत्वज्ञान त्याला कळालं पाहिजे. वारकरी म्हटलं की वाईटावरती वार करणारा हे आपल्याला दिसलं पाहिजे, की भले तरी देऊ नेसूची लंगोटी, नाठाळाचे माती हानोकाठी, हे लक्षात आलं पाहिजे. हा सगळा जर विचार केला तर तरुणाई या मार्गाने पुढे जाते हे आपल्याला दिसून येईल. आजही समाजामध्ये बरेच प्रशासकीय अधिकारी तुम्ही बघा, ते वारकरी संप्रदायाच्या घरातूनच आलेले आपल्याला दिसतील. अनेक पोलीस अधिकारी बघा, त्यांच्या पाठीमागेही कुठेतरी घरामध्ये त्यांच्या वारकरी संप्रदायाचा वसा तुम्हाला दिसून येईल. एवढंच काय, तर आज नेते मंडळींमध्ये सुद्धा कितीतरी नेते तुम्हाला असे सापडतील जे वारकरी संप्रदायाच्या मुशीतून तयार झालेले आहेत. म्हणजेच काय, तर वारकरी संप्रदाय, संतांचे विचार महाराष्ट्राच्या घराघरापर्यंत पोहोचलेले आहेत. पण त्या विचारांचा व्यावसायिक जगामध्ये वावरत असताना वापर कसा करता येईल याचा विचार आजच्या जेनझीला करावा लागेल, आणि तो जेनझी नक्की करेल याची मला खात्री आहे. कारण आमची ज्ञानेश्वरी जसं जगण्याचं तत्वज्ञान सांगते, तसं विज्ञानाचं अधिष्ठान सुद्धा सांगतेच. भक्तीचं वर्णन करताना ज्ञानोबा म्हणतात की आणि भक्ती त्याची ऐसी, पर्जन्याची सुटिका जैसी, धरा वाचून येणार अशी गतीची नेणे. भक्ती कशी असावी हे सांगताना ज्ञानोबा वर्णन करतात. ते म्हणतात की पावसाची धार जर आकाशातून सुटली तर धरा वाचून येणार अशी, म्हणजे धरतीशिवाय दुसरं कोणीही नाही, गतीची नेणे, तिला गती देत नाही. म्हणजे पृथ्वीकडे पदार्थांना गती देण्याची शक्ती आहे हे सांगणारे ज्ञानोबा आहे.
ज्यावेळी आमच्या जेनझीपर्यंत पोहोचतील ना, त्यावेळी आमच्या जेनझीला वाटायला लागेल की आमचे ज्ञानोबाराय संत नव्हते, तर ते एक मोठे वैज्ञानिक होते. आणि ज्ञानोबारायांना संत, महात्मा या विशेषणांच्या पलीकडे जाऊन वैज्ञानिक म्हणून आपण बघायला ज्यावेळी सुरुवात करू ना, त्यावेळी मला वाटतं जेनझीला आपल्या संत साहित्यामध्ये रस वाटायला लागेल. ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी जरीही शके 1272 ते टीका केली ज्ञानेश्वरी अशी असली, तरी ह्या ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबारायांनी पेरलेला विचार हा विज्ञानवादी विचार होता. आणि हा विज्ञानवादी विचार आजचे कीर्तनकार, आजचे प्रवचनकार किंवा आजची वारकरी संप्रदायातली पिढी येणाऱ्या तरुणाईपर्यंत, जेनझीपर्यंत पोहोचवू शकली, तर जेनझीला हे पोथ्या पुराण वाटणार नाही. तर जेनझीला ही पुराणातली वांगी पुराणात असं म्हणायची वेळ येणार नाही. त्यांनाही वाटेल की हे जे सर्ग काही तत्वज्ञान आहे ते कालपरत्वे आणि कालजयी आहे. ते काळानुरूप कधीही नष्ट होणार नाही. उलट येणाऱ्या काळानुरूप आपल्याला त्या काळाशी सांगड बांधून कसं पुढे जाता येईल याचं बाळकडू पाजणारच आहे. आणि म्हणून वारकरी संप्रदायामध्ये वावरणाऱ्या माझ्यासारख्या प्रत्येकाची ही जबाबदारी आहे की फक्त पुराण, कथा, कीर्तन हे न पोहोचवता त्याच्यामध्ये असणारं वैज्ञानिक अधिष्ठान, त्याच्यामध्ये असणारा तात्विक विचार, त्याच्यामध्ये असणारा शाश्वत विचार आपल्याला या जेनझीपर्यंत कसा घेऊन जाता येईल हे आपल्याला पाहावं लागेल. विज्ञानाच्या जगामध्ये वावरणारी ही तरुणाई जर यातून माझ्या आयुष्यामध्ये जे काही चाललेलं आहे त्याचं समाधान देणारं मला काही जर सापडत असेल तर नक्कीच ती इकडे येईल. आज आपण समाजामध्ये कितीतरी संप्रदायांचा प्रसार झालेला बघतो. आपल्याला प्रत्येक जण गीतेचा प्रसार करत असताना दिसतं. आपल्याला असे कितीतरी संप्रदाय दिसतील की जे त्यांचं तत्वज्ञान घेऊन समाजापर्यंत जात आहेत. पण वारकरी संप्रदाय हा एकमेव असा संप्रदाय की जो आपलं तत्वज्ञान घेऊन समाजापर्यंत जात नाही, तर समाज स्वतःहून या तत्वज्ञानाकडे येतो आणि समृद्ध होऊन जातो. त्यामुळे मला वाटतं की जेनझी या संप्रदायाकडे वळालेली आहे आणि तिला या संप्रदायाचा शाश्वतपणा एकदा का लक्षात आला की ती पुन्हा दुसरीकडे कुठेही जाणार नाही याची मला खात्री आहे. नक्कीच तुम्ही तात्विक मूल्यांचा विचार मांडलात किंवा शाश्वत मूल्यांवरती तुम्ही लक्ष केंद्रित केलं. खरं तर जेनझी अध्यात्म, भक्ती या दृष्टिकोनातनं या संप्रदायाकडे पाहण्यापेक्षा आपण घडवण्यासाठी या संप्रदायाकडे पाहू शकतो हा एक विचार आहे आणि ही खरंच रियालिटी आहे. कारण एका बाजूला आपण जर बघितलं तर राग, लोभ, मोह, माया, मत्सर, अहंकार या सगळ्या गोष्टीतून बाहेर येऊन प्रेम, नम्रता, सहनशीलता, विशालता, करुणा या दैवी गुणांना जीवनात स्थान द्यायचं असेल तर त्यासाठी हा संत विचार हा खूप उत्कृष्ट मार्ग आहे. पण एका बाजूला आपण बघतो की हे जेनझीचं एक उदाहरण झालं, याच्या पुढचं एक जनरेशन झालं. मी म्हणेन की आजकाल संस्कृतीमध्ये काय झालंय की मी माझं हे खूप जास्त वाढलंय. आम्ही पैशाच्या मागे लागलोय, आम्ही आमच्या ऐहिक सुखाच्या मागे लागलोय. खरं तर विकास नावाचा शब्द आम्ही केंद्रबिंदू करून टाकलाय की आमची लाईफस्टाईल इन्क्रीज झाली की आमचा विकास झाला. आणि खरं तर मी माझं म्हणणाऱ्या या संस्कृतीला की जिथं अहंकार वाढतोय, संत साहित्य अगदीच थोडक्यात सांगायचं म्हटलं तर कशा पद्धतीनं त्यांना अहंकारापासून पुन्हा प्रेम, नम्रता, सहनशीलतेच्या मार्गावरती घेऊन जाऊ शकतं. याबद्दल काय उपदेश कराल या समाजाला? उपदेश असं मी करणार नाही, पण संत याबद्दल काय म्हणतात हे मी नक्कीच तुमच्यापुढे ठेवू इच्छितो. तुम्ही मी आणि माझे हे शब्द वापरलेत. मला ज्ञानोबारायांची कोवी आठवते. ज्ञानोबा सांगतात, मी माझे आठवण विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाणं निरंतर. संन्यासाची व्याख्या करताना ज्ञानोबराय सांगतात की भगवा अंगावरती घातलंय म्हणजे तो संन्यासी झाला असं नाही. तर ज्याच्या अंतःकरणामधून मी आणि माझं हे दोन शब्द निवृत्त झालेत ना, तो या जगातला सगळ्यात मोठा संन्यासी आहे. मग त्याच्या अंगावर भगवी वस्त्रे असोत किंवा नसोत. या व्याख्येचा विचार केला ना तर थोडंसं विषयांतर होईल, पण छत्रपती शिवाजी महाराजांसारखा संन्यासी या जगात झाला नाही असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि म्हणून तर रामदास स्वामींनी श्रीमान योगी, श्रीमंत योगी, श्रीमान योगी अशी विशेषणं छत्रपतींसाठी वापरली आहेत, ज्यांनी कधीही मी आणि माझा हा विचार केला नाही. केला असतात आपण बघा ना, इंदिरा आवास योजनेतनं बांधलेल्या घरांना नावं देण्याचा मोह आपल्याला आवरत नाही. त्याच्या दरवाजावरती आपण पाट्या चिटकवतो, मिस्टर अँड मिसेस डॉट 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 डॉट, आणि गेटवरती पाटे लावतो, कुत्र्यापासून सावध राहा. म्हणजे एकीकडे हे विश्वची माझे घर म्हणणारे ज्ञानोबा आणि एकीकडे कुत्र्यापासून सावध राहा म्हणणारे तुम्ही आम्ही. हे जर पाहिलं की मी आणि माझं हे माणसांच्या मनामनामध्ये किती खोलपर्यंत रुजलेलं आहे हे आपल्याला जाणवतं. पण त्याच वेळी मी आणि माझं या दोन गोष्टींमुळेच आपण ईश्वरापासून दूर आहोत हे संत साहित्य आपल्याला सांगतं. संत कबीरजींचं उदाहरण आहे. संत कबीरजी फार सुंदर सांगतात की जब मैं था तब हरी नाही, अब हरी है मैं नाही, प्रेम गली अति साकरी तामे दोन समाही. की माझ्या अंतःकरणामध्ये जोपर्यंत मैं होता म्हणजेच अहंकार होता, तोपर्यंत याच्यात ईश्वराचा वास नव्हता.
आणि एकदा का मीपणा सोडला, मी अहंकार सोडला, की आता फक्त आणि फक्त ईश्वरच आहे, बाकी कशालाही जागा नाही. कारण प्रेम गली अति साखरी, प्रेमाची जी गल्ली आहे ती इतकी निमुळती, इतकी बारीक आहे, त्याच्यात दोन माणसं बसूच शकत नाही, दोघाला जागाच नाही, तिथं एकच आहे. आणि एक कोण असावा तर तो ईश्वर असावा. मी आणि माझं ह्या दोन शब्दांनी ना जगामध्ये फार महान महान मोठ्या मोठ्या माणसांचा पराभव केलाय. उगाच अलेक्झांडर म्हणत नाही की मी मेल्यावर माझे हात मोकळे सोडा, जगाला कळू द्या की जग जिंकणार अलेक्झांडर. जाताना काहीच घेऊन जाऊ शकला नाही. संत सांगतात, धन मिळविसी गाठी, संगे न येरे लंगोटी. आयुष्यभर धन कमावत बसाल पण त्यातलं काहीही सोबत येणार नाही. मी सातारा जिल्ह्यातून येतो सुजितजी. सातारा जिल्ह्यामधले एक प्रसिद्ध कीर्तनकार होते दत्तात्रय महाराज सांगवडकर. ते कीर्तनामध्ये विनोदी शैलीमध्ये सांगायचे की आज लोक काय करतायत, पत्नी पैसा मेरा खुदा, औरत मेरी गुरु, बाल बच्चे साधू संत, अब किसकी पूजा करू. हे तत्वज्ञान ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये सामावलेलं आहे ना, त्या लोकांच्या आयुष्यामध्ये मी आणि माझं वजा करण्यासाठी फक्त आणि फक्त संत साहित्यच उपयोगात येऊ शकतं. संत साहित्य आपल्याला काय सांगताय, की संत सांगतात की मी हा विचार जिथे संपतो आणि आम्ही हा विचार जिथे सुरू होतो तिथे परमार्थ सुरू होतो. परमार्थात परार्थ आणि स्वार्थ असे दोन शब्द आहेत. स्वार्थ सोडून तुम्ही जो करता त्याला परमार्थ म्हणतात. आणि म्हणून परमार्थ करायला ज्यावेळी तुम्ही बाहेर पडता, वारकरी बनायला ज्यावेळी तुम्ही बाहेर पडता, त्यावेळी तुम्ही सोयीस्कररित्या स्वतःचा विचार बंद केलेला असतो आणि इतरांच्या बाबतीत विचार करायला सुरुवात केलेली असते. वारकरी बघा जेव्हा एकमेकाला भेटतो वारीमध्ये, त्यावेळी माऊली या शब्दाने त्यांचा काय करतो, स्वागत करतो. माऊली या शब्दाने त्यांचा उच्चार करतो. ह्याच्या पाठीमागे त्या अंतरंगामध्ये असणारा मीपणा गळून पडलेल्याच हे लक्षण आहे. कबीरजी फार सुंदर म्हणतात की आपल्या अंतःकरणामध्ये असलेला अहंकार अजिबात बाहेर डोकावता कामा नये. तो जर तसा डोकावत असेल तर आपल्या अस्तित्वाला काही अर्थ नाहीये. मी आणि माझं हे दोन गोष्टी आहेत. नाही कुणाचे कुणी, तुझे नव्हे रे कोणी, अंती जाशील एकल प्राण्या, माझे माझे म्हणून संत एकनाथ महाराज सांगतात. हे मी आणि माझं जर तुम्ही सोडू शकलात, मुळात संत विचाराने चालण्याची सुरुवातच इथून होते की या दोन शब्दांना तुम्हाला तिलांजली देता आली पाहिजे. अहंकार नारायणा न सोसे, भगवंताला अहंकार अजिबात सहन होत नाही. एवढ्या एका अहंकारापायीच त्याच्याकडून बऱ्याच लोकांचा त्याने दूर त्यांना ठेवलेला आहे. ज्यांच्या ज्यांच्या मनामध्ये अहंकार आहे, ज्यांच्या ज्यांच्या मनामध्ये रामाची जागा अहंकाराने घेतलेली आहे, त्यांना दूर करा. तुलसीदासजी सांगतात फार सुंदर, ते म्हणतात की जाके हृदयना राम वेदेही, त्यज्यो ताकी सम बैरीही. म्हणजे ज्याच्या हृदयामध्ये राम नाही अहंकार आहे त्याचा त्याग करा. मग कोणी केला? बली त्यज्यो गुरु. बली नावाचा जो राजा होता त्यानं गुरुच्या मनात अहंकार आहे, राम नाही, म्हणून त्याचा त्याग केला. बिभीषण त्यज्यो भाई, बिभीषणानं आपला भाऊ रावण, त्याच्या मनामध्ये राम नाही अहंकार आहे, म्हणून त्याचा त्याग केला. एवढंच नाही, भरत महतारी, म्हणजे भरतानं स्वतःच्या आईच्या मनामध्ये राम नाही अहंकार आहे, म्हणून स्वतःच्या आईचा सुद्धा त्याग केला. म्हणजे जगामध्ये मी आणि माझं अहंकार ज्याच्या ज्याच्या मनामध्ये आहे तो माणूस त्यागण्याचा संस्कार वारकरी संप्रदायाने दिलेला आहे. पण ज्ञानोबा याच्याही पुढे जातात. बरं, ज्ञानोबा काय सांगतायत बघा. ज्ञानोबा म्हणतात, जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवांची. की आमच्याकडे येणारा अहंकारी आहे का नाही याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही. आम्हाला तो माणूस हवाच आहे. फक्त त्याच्या अंतरंगामध्ये असलेली अहंकाराची भावना दूर करण्याचं काम आम्हाला करायचं आहे. आणि मला कधी कधी वाटतं संत म्हणजे मानवी मनाची मशागत करणारे कुशल शेतकरी आहेत. एखादा शेतकरी जसा शेतातलं तण बारकाईनं काढतो आणि फक्त पीकच कसं वाढीला लागेल याची काळजी घेतो, तसे संत काय करतात, मानवी मनामध्ये विकार असतात. आपण असं म्हणतो 6 प्रकारचे विकार आहेत. या विकारांचं तण काढण्याचं काम हे संत नावाचे शेतकरी करत असतात. आणि एकदा का ते विकारांचं तण मनातून बाहेर गेलं ना, की जीवनाचं पीक इतकं बहारदार येतं, मानवतेचं पीक इतकं बहारदार येतं की ते आपण फक्त बघत राहावं, पाहत राहावं, अशा प्रकारचं रूप त्याचं असतं. म्हणून मी आणि माझं हे सोडण्याची सुरुवात संतांनी केली. मगाशी मी तुम्हाला संदर्भ दिला, तुकोबारायांनी त्यांच्या सावकारीच्या वह्या बुडवल्या. याचा अर्थच काय आहे तर तुकोबारायांनी मी आणि माझं ह्या 2 शब्दापासून फारकत घेतलेली होती. एवढंच नाही तर तुकोबारायांचा एक फार सुंदर अभंग आहे की काय खातो आम्ही कासया संगाती. तुकोबाराय वैदेही अवस्थेचं वर्णन करताना हे सांगतायत की आम्ही काय खातोय आणि कशासोबत खातोय याचंही आम्हाला भान उरलेलं नाही. म्हणजे एवढे ज्यावेळी तुम्ही समाज कल्याणासाठी, समाजोद्धारासाठी
आणि ईश्वराच्या प्राप्तीसाठी झटून जाता, झपाटून जाता, त्यावेळी तुम्हाला कशाचंही भान राहत नाही. मग मी आणि माझाचा तर प्रश्नच येत नाही. म्हणून समाजामध्ये जगत असताना समाजाच्या कल्याणाचा विचार ज्याच्या ज्याच्या मनामध्ये आहे, तो माणूस या जगामध्ये अमर आहे. तुम्ही कर्णाचं उदाहरण बघा. मी अर्धे देऊन मागे फिरल्यानंतर जो कोणी मला भेटेल, तो जो काही मागेल ते देणं हेच माझं काम आहे. मग मानसपिता असलेले अर्जुन, अर्जुनाचे मानसपिता असलेले इंद्र समोर उभे राहिले तरी सुद्धा, आणि हे माहीत असून सुद्धा की माझं कवच काढून दिल्यानंतर मला मरावं लागेल, धनुर्धारी म्हणून मला या जगामध्ये मान्यता कदाचित मिळणार नाही, तरी सुद्धा त्याने स्वतःचं कवच काढून दिलं. का? कारण त्याच्यामध्ये तो मी, माझं अहंकार हा नव्हताच. जगाच्या कल्याणाचा विचार करणारे लोक स्वतःचा विचार करतच नाही. उशिनर राजाने स्वतःच्या मांडीचं मांस, शिबी राजा ज्याची आपण गोष्ट लहानपणी वाचली, त्याने स्वतःच्या मांडीचं मांस काढून कबुतराचं वजन करून त्या गरुडाला देण्याचा प्रयत्न केला. त्याच्या पाठीमागे हाच विचार होता. जेव्हा जेव्हा लोक स्वतःचा विचार पाठीमागे ठेवून इतरांचा विचार करायला लागतात, त्यावेळी ते समाजामध्ये अमर होतात. मला लोक विचारतात की एखाद्या माणसाचं आयुष्य किती आहे हे कसं समजावं, म्हणजे 2010 साली एखादा माणूस जन्माला, 2020 साली मेला, म्हणजे 10 वर्षाचं त्याचं आयुष्य आहे का? तर नाही. एखादा माणूस गेल्यानंतर लोक त्याला किती काळ आठवणीत ठेवतात ते खरं तर मला वाटतं त्या माणसाचं आयुष्य आहे. स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण जाऊन इतका काळ लोटला, पण आपल्या खात्यावरती फक्त 379 रुपये असणारा माणूस आजही लोकांना आठवतो, कारण त्यांनी आपल्या राजकारणामध्ये मी आणि माझं बघितलं नव्हतं. जेव्हा लोक कुठल्याही क्षेत्रात असू द्यात, मी आणि माझं याच्या पलीकडे जातात, त्यावेळी ती लोकांना मार्गदर्शक ठरतात आणि त्यांचं आयुष्य त्यांच्या मृत्यूनंतरही चिरंतन चालूच राहतं. आणि म्हणून वारकरी संप्रदाय हाच विचार देतो की ह्या 2 गोष्टी पाठीमागे सोडा. ज्ञानोबरायांनी जर स्वतःचा विचार केला असता तर ज्ञानेश्वरी आपल्या हातामध्ये नसती. तुकोबरायांनी स्वतःचा विचार केला असता तर गाथा आपल्या हातामध्ये नसती. संप्रदायातील प्रत्येक संताने जर आपला विचार केला असता तर कदाचित सगळ्या संप्रदायांची काला करण्याची जी वृत्ती आहे, सगळ्या संप्रदायाची जी वारकरी संप्रदायामध्ये येऊन एकीकरण होतं, ते आपल्याला दिसलं नसतं. तुकोबराय चैतन्य संप्रदायाचे, ज्ञानोबराय तसं पाहिलं तर नाथ संप्रदायाचे पायी, पण हे सगळे संप्रदाय येऊन जिथे मिळतात तो वारकरी संप्रदाय आज आपल्याला दिसला नसता जर यांनी मी आणि माझं या शब्दांच्या भोवती लोटांगण घालायला सुरुवात केली असती. म्हणून पहिल्यांदा मी आणि माझं याच्या बंधनाच्या पलीकडं आपल्याला जावं लागेल. का कोशी कीटकाचे अंगे, माऊली म्हणतात की कोशी किडा म्हणजे कोळी किडा जो असतो तो जाळे विणायला सुरुवात करतो. तो जाळे विणताना जाळे विणत विणत बाहेरून आत जातो आणि तो विणत्यात एवढा गुंतून जातो की स्वतःलाही बाहेर यायची वाट बंद करून टाकतो. आपण सर्वांनी मी आणि माझं या 2 गोष्टींमध्ये अडकून जाळं विणायला सुरुवात केली. मग जन्माला आल्यानंतर माझी आई, इथून या जाळ्याची सुरुवात होते की मग माझी आई, माझे बाबा, माझा भाऊ, माझी बहीण, माझी जमीन, माझी गाडी, माझा बंगला, असं करता करता ते जाळं एवढं मोठं होऊन जातं की या जाळ्यातून बाहेर पडायची वाट आपण कधीच बंद करून टाकली हे आपल्याला कळत सुद्धा नाही. म्हणून संत आपल्याला सांगतात की तुम्हाला, कबीरजींचा फार सुंदर दोहा आहे. कबीरजी म्हणतात की हम घर जाल्या अपना लिया मुराडा हाती, अब घर जालो तास का जो चले हमारे साथी. म्हणजे आम्ही हातामध्ये आत्मज्ञानाची मशाल घेतली आणि त्याने मी आणि माझं ह्या 2 शब्दांचा जो संबंध होता, प्रपंचाशी जो संबंध होता, तो जाळून टाकला. आता आम्ही त्यांची घरं जाळायला निघालोय. कोणाची? ज्यांना आमच्यासारखंच मी आणि माझं या शब्दांचा संबंध तोडायचा आहे. तो तोडण्यासाठी आम्ही त्यांची मदत करायला निघालोय. मला वाटतं सामाजिक जीवन असू द्यात, राजकीय जीवन असू द्यात, आध्यात्मिक जीवन असू द्यात, या सगळ्या जीवनामध्ये मी आणि माझं हे ज्यावेळी आपण पाठीमागे ठेवू आणि समाजाचा विचार अगोदर करायला लागू ना, त्यावेळी त्या माणसाचं विकासाकडे घेऊन जाणं किंवा त्या माणसाचा उत्कर्ष होणं हे ठरलेलंच आहे. आणि अशीच माणसं समाजामध्ये स्थायी विकास करू शकतात. अशीच माणसं समाजाला शाश्वत विकासाकडे घेऊन जाऊ शकतात. म्हणून संतांनी जे सांगितलेलं आहे ते आपल्याला आचरणात आणावंच लागेल की मी आणि माझं घरातच सोडा, बाहेर आलात की तुम्ही माऊली आहात. नक्कीच. खरं तर संस्कारांची खूप मोठी शिदोरी आहे संत साहित्य. तासनतास जरी ऐकत बसलो तरी पण हे विचार संपणार नाहीत. ते आपल्या मनावरती एक एक संस्कार करत राहतील. खरं तर मनावरती असंख्य जे आहे ते कवाडे दाटलेली असतात.
ते कसं एखादा मूर्तिकार मूर्ती काढताना त्या मूर्तीवरती घाव जाऊन एक 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 गोष्ट काढून टाकतो आणि एक सुंदर मूर्ती साकार होते. तसं मला वाटतं संत साहित्याचा एक एक विचार कानावरती पडल्यानंतर आयुष्याची सुंदर मूर्ती साकार झाल्याशिवाय राहणार नाही, हे मात्र नक्की. वेळ अगदी उत्तरार्धात आहे. शेवटच्या प्रश्नाकडे अगदी मी वळेन, की अगदीच थोडक्यात सांगायचं म्हटलं तरुण पिढीला अध्यात्माबद्दल, वारकरी संप्रदायाबद्दल किंवा संत साहित्याबद्दल, तर काय आवाहन कराल की आजच्या तरुणांनी नेमकं काय करावं? आवाहन मी संतांच्याच भाषेत करेन, यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर, किंवा खटानटा यावे शुद्ध होऊन जावे. वारकरी संप्रदाय तुमच्याकडून कसलीही अपेक्षा करत नाही. वारकरी संप्रदाय तुमच्याकडून जर अपेक्षा काय करत असेल तर ती जनोद्धाराची आणि त्याच्यासोबत आत्मोद्धाराची. लोक आपल्या मूळ स्वरूपाकडे जायलाच विसरलीत महाराज. लोक आज काय करतायत की स्वतःच्या स्वरूपाची ओळख त्यांना झालेली नाहीये. ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीची सुरुवातच काय करतात बघा ना, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. ज्ञानोबराय त्या आत्म्याच्या ठिकाणी विराजमान असणाऱ्या संवेदनेला नमन करतायत, वंदन करतायत. आणि मग बाहेर कुठेही ईश्वराला शोधायला जाण्यापेक्षा अंतरंगामध्ये असणारा की तैसार दियामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू का भ्रांती काम विषयावरी. मी तरुणांना हेच आव्हान करेन की ज्या सुखाच्या प्राप्तीसाठी, ज्या स्थिरतेच्या प्राप्तीसाठी, ज्या शांतीच्या प्राप्तीसाठी तुम्ही अख्खं जग ढुंडाळताय ना, ती सुख, ती शांती आणि तो आनंद केवळ आणि केवळ संतांच्या वाटेनं जाऊनच आपल्याला प्राप्त होईल. मार्ग दावनी गेले आधी दयानिधी संत ते, तेणेची पंथे चालू जाता नपडे गुंता कोठे काही. त्या संतांनी दाखवलेल्या मार्गाने जर आपण चालत गेलो ना, तर आपल्याला अपेक्षित असलेली सगळ्या गोष्टी या जगामध्ये प्राप्त होतील. आज समाजाला हे कळून चुकलेलं आहे की जे काही आपण कमावतोय त्या कमावण्याने आपण सुखी होऊ शकू, पण आनंदी नाही होणार. कारण सुखाला दुःख आहे, आनंदाला काहीच नाही. कारण आनंदाचे डोही आनंद तरंग तुकोबा सांगतात त्याप्रमाणे त्या आनंदाला प्राप्त व्हायचं असेल ना, तर या सगळ्या शाश्वत गोष्टींपासून आपल्याला थोडंसं दूर जावं लागेल. शाश्वत गोष्टीमध्ये असूनही आपल्याला त्या सुख समृद्धी आणि शांतीची प्रचिती घ्यायची असेल तर आपल्याला संतांचा विचारच घेऊन जगावं लागेल. की प्रपंची असावे असोनी नसावे. हे जे रामदास स्वामी म्हणतात की कमळाचं पान बघा, तुम्ही 24 तास ते पाण्यामध्ये असतं, पण जर तुम्ही त्याला पाण्यातून बाहेर काढलं तर त्याच्यावर एक थेंबही राहत नाही. ते कमळाचं पान आपल्याला शिकवतं की सगळ्या पदार्थांमध्ये राहा, पण तरीही त्या पदार्थांमध्ये तुम्ही असता कामा नये. मानवी जीवनामध्ये पैसा, सत्ता, संपत्ती, कीर्ती ह्या सगळ्या गोष्टी मिळवण्यासाठी जीवाने धडपड केली पाहिजे. पण या धडपडीमध्ये सुद्धा आपल्याला अलगदपणे बाहेर निघून स्वतःचा विचार करता आला पाहिजे. हा विचार करण्याची शक्ती, हा विचार करण्याचं मार्गदर्शन वारकरी संप्रदाय देतो. आणि म्हणून आजच्या तरुणाईला मी एवढंच सांगेन की ज्यावेळी तुम्ही सगळ्या दरवाजांवरती ठकठकून ज्यावेळी निराश व्हाल, त्यावेळी आशेचा एकच दरवाजा जो उघडा असेल तो वारकरी संप्रदाय असेल, तो संत विचार असेल. आणि मला वाटतं की सगळेच दरवाजे वाजवत शेवटी वारकरी संप्रदायाकडे येण्यापेक्षा पहिल्यांदाच वारकरी संप्रदायाचा दरवाजा ठोठावा. मुळात ठोठावायची गरज नाही, कारण तो कधीच बंद नाहीये. पण पहिल्यांदाच वारकरी संप्रदायाच्या दरवाजावरती, उमऱ्यावरती तुम्ही या. वारकरी संप्रदाय तुमचं स्वागतच करेल आणि वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान तुमच्या आयुष्याला समृद्ध करेल. बाकी कुठेही जायची गरज नाहीये. आणि नका पडू गबाळांचे भरी, तेथे आहे पुरती नागवन. नक्कीच. खरं तर काही चर्चा अशा असतात की ज्या संपूच नाही असं वाटतात. नेहमी असं वाटतं की काही पुस्तकं आपल्याला वाचणं जमलं नाही तर अशा माणसांना भेटा की ज्यांना भेटून अगदी तासाभरात तुम्हाला 5-7 पुस्तकं वाचल्याचा भास होईल. आत्ताची मुलाखत खरं तर अशाच पद्धतीनं होती. खूप साऱ्या गोष्टी, खूप सारी ज्ञानाची कवाडं तुम्ही आमच्यासाठी उघडी करून दाखवलीत. आणि खरं आहे की जर जी माणसं आता समुद्रामध्ये आहेत आणि एखादं जहाज असतं ती भरकटलेलं असतं, त्याला माहित नाही की आता कुठं जायचं, काय करायचं, अशी खूप सारी लोक भरकटली आहेत. त्यांना जर दीपस्तंभ पाहायचा असेल तर एकदा संत विचारांकडे वळावं. तो दीपस्तंभ तुम्हाला आयुष्याचं योग्य केंद्रबिंदू दाखवेल, हे मात्र नक्की. खूप चांगला विचार आम्हाला आज तुमच्याकडनं ऐकायला मिळालात. तुम्ही खूप बहुमूल्य वेळ दिलात आणि त्याच्यामुळे आज मला वाटते खूप मोठी ज्ञानाची चर्चा खरं तर आम्हालाही ऐकायला मिळाली आणि आमच्या माध्यमातून आता खूप साऱ्या लोकांच्याही कानावरती पडेल. एक चांगला विचार आम्ही पोहोचू शकलो याचं समाधान खरं तर तुमच्या रूपाने आम्हालाही प्राप्त झालं. तुम्ही वेळ दिलात, वेळात वेळ काढून आलात, त्याबद्दल धुळपाटीच्या माध्यमातून मी आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो. खूप खूप धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. खूप छान वाटलं या चर्चेमध्ये. असाच एक नवीन विषय, अशीच एक नवीन चर्चा आपली वाट पाहतीये.
आवडला असेल हा व्हिडिओ तर नक्की शेअर करा, अनेक लोकांपर्यंत पोहोचवा की ज्यांना समाजामध्ये जे आजही अडकलेत अज्ञानामध्ये, ज्यांना ज्ञानाची गरज आहे, अशा प्रत्येक कोरी पाठी असणाऱ्या माणसाला परिपूर्णती करण्यासाठी ह्या विचारांची खूप गरज आहे. ते विचार नक्की तुम्ही पोहोचवाल. तुम्हाला काही सूचना असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा एकदा एक नवीन विषय, एक नवीन चर्चा घेऊन. तोपर्यंत स्टे ट्यून. थँक्यू.